याचा खर्च वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळा असू शकतो. जसं मी सांगितलं, डेंटल इम्प्लांटच्या सहाय्याने आपण एक सिंगल दात किंवा अनेक दात किंवा पूर्ण दातांचा संच आपण बसवू शकतो. त्याप्रमाणे त्याचा खर्च, कुठल्या कंपनीचा आपण डेंटल इम्प्लांट आपले डॉक्टर यूज करतात त्यावर त्याचा खर्च डिपेंड असतो. त्याचप्रमाणे दवाखान्यातील उपकरणे, तुमच्या डॉक्टरांचं स्किल किंवा एक्सपर्टाईज, त्याच पद्धतीने आपल्या दाताची, ओरिजिनली आपल्या हाडाची जी कंडिशन आहे त्याप्रमाणे याचा खर्च 25,000पासून तर 50,000पर्यंत एका सिंगल इम्प्लांट आणि कॅपचा खर्च असू शकतो. तर याआधी आपण नवीन दात बसवण्यासाठी, आर्टिफिशियल कृत्रिम दात बसवण्यासाठी कवळी हा एक रिमूव्हेबल ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध होता. पण कवळीमध्ये आपल्याला ते रेग्युलरली पेशंटला स्वच्छ ठेवणं आणि वापरणं जरा कठीण होतं. दुसरा ऑप्शन होता, आपण ब्रिजच्या सहाय्याने आपण दात बसवू शकत होतो. तर ब्रिजच्या सहाय्याने जेव्हा आपण दात बसवतो तेव्हा शेजारचे जे हेल्दी दात आपण यूज केलेले असतात त्या दातांना भविष्यामध्ये रूट कॅनल करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सध्या आपण विचार केला तर डेंटल इम्प्लांट हा परमनंट दात बसवण्यासाठी एक छान ऑप्शन उपलब्ध आहे. तुम्हालाही डेंटल इम्प्लांट बसवायचा असेल, तुमचा दात मिसिंग आहे आणि तुम्हाला नवीन दात बसवायचा असेल तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला त्याप्रमाणे कन्सल्ट करू शकता. डेंटल इम्प्लांट म्हणजे बेसिकली आपण हाडामध्ये अशा प्रकारे स्क्रूच्या आधारे आपण तिथे रूट, तुमचं दाताला जसं मूळ असतं तसं हे आर्टिफिशियल मूळ आहे आणि याप्रमाणे त्यावर कॅप बसवली जाते आणि हा परमनंटली आपल्याला परमनंट दात म्हणून वापरला जाऊ शकतो. तर तुम्ही जर मला विचाराल की कुठल्या कंपनीचा किंवा कुठला डेंटल इम्प्लांट बेस्ट आहे, तर लेट मी टेल यू, आपल्या दाताचं नॅचरल रूट म्हणजे आपला नॅचरल दात, दिस इज द बेस्ट इम्प्लांट. त्यामुळे तुम्ही आपल्या दातांची काळजी घ्या. दातांमध्ये कॅव्हिटी होत असेल, त्यामध्ये फिलिंग किंवा रूट कॅनल्स करून आपले नॅचरल दात वाचवून घ्या. इन केस आपल्याकडे दुसरा ऑप्शन राहिला नसेल तर मग तुम्ही डेंटल इम्प्लांट नक्कीच बसवून घेऊ शकता. थँक्यू.